शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार। जय शिवराय जय शंभूराय मंडळी, सफर गड किल्ल्यांची जर्नी विथ भरत भोईर मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पिंपलास किल्ला। पिंपलास म्हणजे पिंपलासचा कोट। पिंपलास कोट हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पिंपलास या गावामध्ये आहे। कल्याण आणि भिवंडी शहरापासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो। कल्याण हे प्राचीन व्यापारी बंदर होते। कल्याण बंदरातून विविध घाट मार्गांनी घाटावरील बाजारपेठांमध्ये हा माल जात असे। आतून जाणाऱ्या या व्यापारी जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी इसवी सन 16व्या शतकामध्ये या उल्हास नदीच्या काठावर ठिकठिकाणी चौक्या बांधल्या होत्या। छत्रपती शिवरायांनी कल्याण खाडीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ स्वराज्याचं आरमार स्थापन केल्यानंतर कल्याण भिवंडीचा हा भाग ताब्यात घेतल्यानंतर या छावण्यांचा ताबा घेऊन या ठिकाणी कोट आहे पिंपलास कोट। येथील स्थानिक ग्रामस्थ या कोटाला पिंपलासचा किल्ला आणि कापरी देव या दोन्ही नावाने ओळखतात। चला तर आपण पाहूया हा पिंपलासचा कोट। पिंपलास कोट संपूर्ण दाट झाडीने झाकलेला आहे। या कोटाच्या टेकडीवर एक वास्तू आहे। त्या वास्तूची उंची अंदाजे 20 फूट आहे। ही वास्तू एक मजली असावी, कारण वास्तूच्या भिंतीत वासे बसवण्यासाठी केलेल्या खाचा दिसतात। वास्तूची छप्पर सध्या अस्तित्वात नाही। या वास्तूत प्रवेश केल्यावर समोरच अर्धवर्तुळाकार कमान असलेल्या कोपऱ्यात शेंदूर लावलेल्या शिला आहेत। त्यांना कापरी देव म्हणतात। तसेच छत्रपती शिवरायांची मूर्ती सुद्धा आहे। टेकडीवर तटबंदी अथवा दुसरे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत। सध्या या किल्ल्याची देखभाल तेथील स्थानिक लोक करतात। मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास हा घरोघरी पोहोचला पाहिजे। धन्यवाद।